नमस्कार मित्रांनो मी विशाल सोनवणे। रेशन कार्ड धारकांसाठी सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। आता ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांना सुद्धा रेशन कार्ड मिळणार आहे। म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे सोबतच ज्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड आहे अशांना आता कुठेही जायची गरज नाही। घर बसल्या आपल्या मोबाईल नंबरवरतीच पूर्णपणे आपल्याला मेरा रेशन हे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि रेशन कार्डची सर्व कामे आपल्याला 10 मिनिटाच्या आतमध्ये आपल्या मोबाईलवरती घर बसल्या करता येणार आहेत। आता हे मेरा रेशन ॲप आपल्याला आपल्याच मोबाईलवरती प्ले स्टोर नावाचा ॲप आहे त्या ॲपमध्ये भेटून जाणार आहे। त्याच्यामध्ये आपल्याला काय काय फायदे होणार आहेत आणि काय काय तोटे होणार आहेत ते सुद्धा बघून घेणार आहोत। आता फायद्याचं म्हटलं तर तुम्हाला कुठेही तहसील ऑफिसला जाऊन रेशन कार्ड मध्ये जर बदल करायचा असेल की समजा तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचं जर रेशन कार्ड मध्ये नाव जोडायचं असेल तर तहसील ऑफिसला जावं लागतं। तर याच्याऐवजी आता तुम्ही घर बसल्या मेरा रेशन ॲपच्या द्वारे जरी कोणाचं नाव जोडायचं असेल तरी पण जोडू शकता। तर बघू शकता मेरा रेशन, आता हे ॲप आपल्याला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्ले स्टोरवरती भेटणार आहे। तर शासनाने सध्याच्या स्थितीला मेरा रेशन हे ॲप सुरू केलेले आहे। जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला रेशन धान्य मिळणार नाही। जर तुम्ही केवायसी केल्यानंतर पात्र ठराल तर तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा रेशन कार्ड मध्ये कोणतीही तुम्हाला अपडेट करायची गरज नाही, कारण मेरा रेशन या ॲपच्या द्वारे तुमच्या सर्व अपडेट ऑटोमॅटिक केल्या जाणार आहेत। तर मेरा रेशन पूर्णपणे फायद्याचे ॲप आहे, कारण रेशन कार्ड आपण कुठेही घेऊन जाऊ शकत नाही, कारण ते हरवल्यानंतर तुम्हाला तर माहितीच असेल की किती पळापळ करावी लागते एक रेशन कार्डसाठी। त्याच्याऐवजी जर मोबाईलमध्ये रेशन कार्डच असेल तर तुम्हाला काहीच अडचण नाही। जरी रेशन दुकानांमध्ये तुम्ही हा ॲपच्या द्वारे तुमचं जर अकाउंट दाखवलं तरी तुम्हाला रेशन धान्य मिळणार आहे। आता याचे फायदे तर भरपूरच आहेत, जर तोटे म्हणाल तर तोटे सुद्धा आहेत। आता तोटे काय आहेत, जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुमचं पूर्णपणे मेरा रेशन ॲप ओपन होणार नाही। ज्यावेळेस तुमचे पूर्णपणे डिटेल व्हेरीफाय केले जातील अगदी त्याच वेळेस तुमच्या कुटुंबातील जे कुटुंब प्रमुख असेल सोबतच सदस्य असतील त्यांची सर्व नावे आणि पूर्णपणे त्यांचं सुद्धा सर्व डिटेल दिसणार आहे। जर तुम्ही अजूनही अपडेट केली नसेल तर लवकरात लवकर अपडेट करायचे आहेत। आता बघूयात रेशन धारकांसाठी जी सर्वात महत्त्वाची अपडेट आहे तिच्याकडे वळूयात। आता मोठी अपडेट काय असेल तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे किंवा केशरी रेशन कार्ड आहे अशा सर्व रेशन कार्ड धारकांना भविष्यामध्ये रेशन धान्य मिळणार नाही। आता पिवळे आणि केशरीच का, तर एक गोष्ट लक्षात घ्या, पिवळे रेशन कार्ड दिले कोणाला जाते तर ते आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत, ज्यांचे उत्पन्न 15,000च्या आतमध्ये आहे। सोबतच बघू शकता केशरी रेशन कार्ड कोणाला जाते, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांचे उत्पन्न 1 लाखांपेक्षा कमी आहे अशांना केशरी रेशन कार्ड दिले जाते। तर त्याच्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, जर तुम्ही खरंच याच्यामध्ये बसत असाल तर तुम्हाला भविष्यामध्ये रेशन कार्ड मिळणार आहे, सोबतच रेशन धान्य सुद्धा मिळणार आहे। परंतु तुम्ही केवायसी नाही केली तर काय होणार आहे, जो तुम्ही घेतलेला माल आहे, जे तुम्ही घेतलेले धान्य आहे त्याच्यावरती डबल पैसे लावून तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते। ही शासनाची नवीन अपडेट आहे। त्याच्यामुळे जर खरे तुम्ही लाभार्थी असाल तर केवायसी नक्की करा। जरी रेशन कार्ड दुकानांमध्ये तुम्ही केवायसी केली नसेल तर तुम्ही मेरा रेशन ॲपच्या द्वारे केवायसी करू शकता, कारण मेरा रेशन ॲपच्या द्वारे तुम्हाला जरी नाव जोडायचं असेल किंवा नाव कमी करायचं असेल किंवा वेगवेगळे अपडेट असतील तरी पण करता येणार आहेत। आता नवीन नाव जोडणे, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जरी नवीन नाव जोडायचं असेल तर परत तहसील ऑफिसला जावा, सर्व गोष्टी करा। याच्याऐवजी तुम्ही घर बसल्या मोबाईलवरतीच तुमचं नाव जोडू शकता। तर जर तुम्हाला रेशन कार्डमध्ये तुमच्या परिवारातील कोणत्या तरी सदस्याचे नाव जोडायचे असेल तर ते सुद्धा मेरे रेशन ॲपच्या द्वारे घर बसल्या जोडता येणार आहे। आता एक गोष्ट लक्षात घ्या, मेरा रेशन हे ॲप म्हणजे एक रेशन कार्डच आहे, कारण त्याच्यावरती आपल्याला आधार कार्डचा आपला नंबर टाकून आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती OTP येतो। त्याच्यानंतर तुमचं पूर्णपणे जे कुटुंब प्रमुख आहेत सोबतच कुटुंबातील सदस्य आहेत, आता काही सदस्यांची मयत झालेली असते, आता जे एक्सपायर झालेले सदस्य आहेत त्यांचं नाव कमी करावं लागतं। हे सुद्धा तुम्ही पूर्णपणे मेरा रेशन ॲपच्या द्वारे
करू शकणार आहात। त्याच्यामुळे रेशनधारकांसाठी एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही KYC केले असेल तर तुम्हाला भरपूर योजनांचा लाभ सुद्धा घेता येतो। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की आम्ही KYC केले नाही तरी पण लाभ घेत आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची पूर्णपणे डिटेल ही सरकारकडे जात असते। तुमचा आधार कार्ड नंबरच्या द्वारे तुमचं अकाउंट पूर्णपणे सर्व गोष्टी या शासनाकडे असतात। आता एक गोष्ट लक्षात घ्या, भरपूर महिला अशा आहेत की त्यांच्याकडे नवीन रेशन कार्ड नाही, तर त्यांना नवीन रेशन कार्ड पाहिजे, तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? जर तुमच्याकडे पहिले पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड होते परंतु काय कारणास्तव तुमचे रेशन कार्ड हरवले आहे, तर तुम्हाला दुसरे रेशन कार्ड सुद्धा काढता येणार आहे, तरच तुम्हाला लाभ घेता येणार आहे। ते एक गोष्ट लक्षात घ्या, भविष्यामध्ये तुमच्या आजोबांकडे आजींकडे जरी पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड होते परंतु काही कारणास्तव ते रेशन कार्ड हरवले असेल, आता हरवणारी गोष्ट आहे, हे हरवतच असते, परंतु त्याचा काहीतरी तुमच्याकडे प्रूफ असेल तर तुम्हाला एका दिवसाच्या आतमध्ये म्हटलं तरी पण रेशन कार्ड मिळू शकते। परंतु त्याचं जर तुमच्याकडे काही प्रूफ नसेल की पोचपावती नसेल किंवा कधी रेशन कार्ड धान्य आणलेलं नसेल, तर तुम्हाला नवीन रेशन कार्डसाठी अप्लाय करायचं आहे। आता बघून घेऊयात आपण मेरा रेशन ॲपमध्ये कशी फॅसिलिटी आहे। आता बघू शकता, प्ले स्टोअर नावाच्या ॲपवरून पूर्णपणे आपल्याला मेरा रेशन 2.0 ॲपवरती जायचं आहे। आता इथं बघू शकता ॲप आपण ओपन केलेला आहे। इथं आपला आधार नंबर टाकायचा आहे, तर बघू शकता तुम्ही जो माझा 12 अंकी आधार नंबर आहे तो टाकलेला आहे। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की कुटुंबामध्ये कोणत्या जरी सदस्याचा टाकला तरी पण चालू शकेल का? तर होय, कोणत्या कुटुंब प्रमुखाचा असू द्या किंवा कुटुंबातील सदस्यांचा असू द्या, सर्वांचा आधार कार्ड कोणाचा जरी एकाचा टाकला तरी पण पूर्ण रेशन कार्ड दिसणार आहे। आता बघून घेऊयात नवीन रेशन कार्डसाठी अप्लाय कसा करायचा। तर राज्यातील भरपूर कुटुंबे रेशन कार्डसाठी पात्र आहेत, परंतु त्यांना रेशन कार्ड मिळत नाही, कारण तुमच्याकडे जर अगोदर रेशन कार्ड असेल आणि ते हरवलं असेल तर तुम्हाला त्याचा पुरावा द्यावा लागतो। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर भविष्यामध्ये तुम्हाला रेशन कार्डचा लाभ घ्यायचा असेल आणि तुम्ही खरंच पात्र असाल तर तुम्हाला 2 पर्याय आहेत। एक तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्डसाठी अप्लाय करू शकता, किंवा दुसरी जी पद्धत आहे ती सर्वांना माहितीच असेल की ऑफलाईन पद्धतीने। आता ऑनलाईन पद्धतीने कसं, तर उमंग वेबसाईट आहे नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी, तिथून तुम्हाला पूर्णपणे ऑनलाईन रेशन कार्ड कसं काढायचं आहे ते सुद्धा कळणार आहे। आणि ऑफलाईन म्हणजे तहसील ऑफिसला जाऊन तुम्हाला पूर्णपणे फॉर्म सहित तुमचे जे उत्पन्नाचा दाखला आणि जे आधार कार्ड, पॅन कार्ड सर्व कागदपत्रे जोडून द्यावे लागतात, त्यावेळेस तुम्हाला रेशन कार्ड मिळून जाते। आता सर्व अपडेट मेरा रेशन ॲपच्याद्वारे तुम्हाला रेशन कार्डच्या सर्व अपडेट भेटणार राहणार आहेत। सोबतच धान्य किती मिळते, कसे मिळते याचे सर्व अपडेट ॲपमध्ये भेटणार आहेत। त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा या ॲपचा फायदा घ्या। फायदा घ्या म्हणजे काय, तर रेशन कार्ड आपण कुठेही घेऊन जाऊ शकत नाही, तर त्याच्याऐवजी जर मोबाईलमध्ये तुमच्या रेशन कार्डच असेल तर तुम्हाला रेशन दुकानांमध्ये गेल्यानंतर पूर्णपणे रेशन धान्य हे मिळणारच आहे। जरी तुम्हाला याचा लाभ का भेटणार आहे, तर नाव जोडायचं असेल, कमी करायचं असेल किंवा नवीन अपडेट असेल, KYC असेल, सर्व गोष्टी आपण घर बसल्या करू शकणार आहे। त्याच्यामुळे ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे किंवा केसरी रेशन कार्ड आहे अशांना भरपूर योजनांचा लाभ दिला जातो, कारण ते आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात। ते एक गोष्ट लक्षात घ्या। जर माहिती आवडली असेल तर नक्की मराठी माहिती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।